बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। वनोजाबागची आमराई ओस पडली, आंब्याच्या झाडाखाली रोडगे परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात आमचे अंजनगाव सुरजीचे विशेष प्रतिनिधी यांच्याकडून। वनोजाबाग परिसर एकेकाळी आंब्याचे जंगल म्हणून प्रसिद्ध होता। आमराईचा आमरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील या भागात दाट आंब्याची झाडे, गार सावली आणि गावकऱ्यांची वर्दळ असे चित्र नेहमी दिसायचे। विशेष म्हणजे आंब्याच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात रोडगे पारंपरिक जेवणावळी आयोजित केल्या जात असत। भाविक, नातेवाईक व गावकरी एकत्र येऊन मोठ्या आनंदात सामूहिक जेवण करत असत। मात्र काळाच्या ओघात झाडाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। त्यामुळे आंब्याच्या झाडाखाली होणाऱ्या रोडग्यांची परंपरा कमी होत चाललेली आहे। पूर्वी मोठमोठ्या रोडग्यांच्या जेवणावळ्या होत असत आणि ती गर्दी, तो जल्लोष आता दिसेनासा झाला आहे। काही जण बागेतील देवस्थानावरच कार्यक्रम सुरू करत आहेत, परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मते आंब्याच्या झाडाखाली नैसर्गिक वातावरणात होणाऱ्या रोडग्यांची मजा आणि समाधान वेगळ्याच प्रकारचं होतं असं बोलून दाखवत आहेत। सावलीत बसून तयार होणारे जेवण, एकत्रित भोजन आणि गप्पांचा फळ ही परंपरा गावच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जात असे। उरलेल्या झाडाला आलेला आंब्याचा मोहर पाहून गावकऱ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत। भाविक भक्त दर्शनासाठी येताना आंब्याच्या झाडाकडे आवर्जून बघतात, परंतु झाडाची घटती संख्या पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे। गावकऱ्यांची मागणी आहे की वनोजाबागची आमराई ती पुन्हा उभी राहावी, यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत। नव्या आंब्याची लागवड करून या जंगलाला पुन्हा वैभव प्राप्त करून द्यावे, जेणेकरून आंब्याच्या झाडाखाली रोडग्यांची परंपरा पुन्हा एकदा जिवंत होईल आणि पुढील पिढीलाही या सांस्कृतिक वारसाचा अनुभव घेता येईल। आंब्याला आलेला आजचा बहर पाहता प्रत्येकाच्या मनावर मोहिनी पडते। मोहराचा सुगंध, या आंब्याचा मोहराचा सुगंध मनाला पुलकित करून जातो। फुलांनी डवरलेली झाडे गावाला नवचैतन्य देतात। ही बहारदार आमराई पाहून जुन्या आठवणी जाग्या होतात, मन आपोआपच प्रसन्न व्हायला लागते।